गुड मॉर्निंग सर्वांना। आज आहे ऋषीपंचमी। आज तारीख आहे 8 सप्टेंबर। आज 11 ते 1 पर्यंत ऋषीपंचमीची पूजा करण्याचा मुहूर्त होता। त्याच्यासाठी मी एक पाट ठेवला, त्याच्यावर स्वच्छ कापड अंथरून ठेवलं। इथं तांदूळ घेतलेत, गहू घ्यायचे असते पण माझ्याकडे गहू संपलेत म्हणून मी ज्वारी घेतली, दिवा घेतलाय, पाने घेतलेत, 8 सुपाऱ्या घेतल्यात, गणपती बाप्पाची मूर्ती घेतली स्टार्टिंगला पूजा करण्यासाठी, हळद कुंकू नारळ, एक कलश घेतला, त्याच्यावर स्वस्तिक काढलंय, दिवा उदबत्ती, ह्याच्यात पानं फुलं आहेत। आता सुरुवातीला आहे ना आपण हा कलश घेतलाय, ह्याच्यात हळद टाकायची, कुंकू टाकायचं, थोडंसं तांदूळ टाकायचं, एक फूल टाकायचं। ठीक आहे। ह्याच्यानंतर हे 5 पानं आहेत, हे 5 पानं लावायचे आणि कलश ठेवायचा। आता अशा प्रकारे कलश हे केलेला आहे। कलशाची स्थापना तो आपल्या देवाच्या हाताच्या उजव्या साईडला ठेवायचा आहे। इथं कलश ठेवणार आहे, मी इथं अक्षदा ठेवते थोड्याशा, त्याच्यावर हळद टाकते, कुंकू टाकते, गणपती बाप्पांची मूर्ती ठेवणार आहे। ही मूर्ती मी आधीच पूजा वगैरे केलेली सकाळी, त्यांना आपण ना फूल ठेवायचं। 2 गोकर्णीचे फूल ठेवलेत आणि इथं कलशाची स्थापना करायची। अशा प्रकारे कलशाची स्थापना केलेली गणपती बाप्पा ठेवलेत। आता इथं 7 पानं ठेवलेले आहेत मी। हे 7 ऋषी, आता माझे त्यांची नावं लक्षात नाहीत पण दुर्वास ऋषी, अगस्त्य ऋषी, असे 7 ऋषी, 1 2 3 4 5 6 7 आणि 8वी जी अगस्त्य ऋषी होते त्यांची पत्नी होती, त्यांच्यासाठी एक पान ठेवलंय। इथं तांदूळ ठेवायचे प्रत्येक पानावरती, आपल्याला थोडे थोडे 7 पानावरती तांदूळ ठेवायचे। असे 7 पानावरती तांदूळ ठेवले आणि 7 पानांवरती सुपारी ठेवून घ्यायची। आता मी सुपारी ठेवते। अशा 7 सुपाऱ्या ठेवून घेतल्यात आणि जे ऋषींची पत्नीचं पान होतं त्याच्यावरती गहू ठेवायचे, पण गहू संपलेत म्हणून ज्वारी ठेवली, चालतंय ना, काय धान्याचं आहे ते पण। त्यांची पण एक सुपारी ठेवायची, ह्याला पण हळद कुंकू लावायचं आहे आणि ह्या सर्वांना पण हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। हळद कुंकू लावून घेतलंय, फुलं ठेवायचे, फुलं ठेवलेत। आता फळ पण ठेवू शकतो, पण मी गावी जाणार आहे त्यामुळे माझ्याकडे काही फळ नाही आहे। इथं दिवा ठेवलाय मी, किंवा इथं ठेवते, दिवा ठेवलाय। आता उदबत्ती प्रज्वलित करून घ्यायची। अशा प्रकारे उदबत्ती लावली, धूप पण लावलाय। अशा प्रकारे पूजा झालेली आहे। साधी आणि सिंपल पूजा आहे। इथं कलश मांडलाय गणपती बाप्पाची, इथं मूर्ती मांडली आणि इथं 7 ऋषींची 7 पाने मांडलेत, त्यावरची सुपारी तांदूळ ठेवले। जी त्यांची ऋषींची एक पत्नी आहे त्यांच्यासाठी गहू आणि सुपारी ठेवायची होती, गहू संपलेत म्हणून मी ज्वारी ठेवली, दिवा लावलाय, धूप उदबत्ती, अशा प्रकारे छानशी पूजा केलेली आहे मी।
अशा प्रकारे एक सुंदर अशी छान पूजा केलेली, कलश, गणपती बाप्पा, दिवा, उदबत्ती, सप्तऋषींची पाने मांडलेले आहे. तिकडं सप्तऋषींच्या पत्नींची फुलं मस्त डेकोरेशन केलेलं आहे. छान तुम्ही पाहू शकता. सिंपल आणि स्वीट अशी पूजा झालेली आहे. ह्याच्यानंतर मला चकली पण बनवायची, त्यामुळे रांगोळी वगैरे काढली नाही आणि 1 वाजेपर्यंतच पूजा करायची होती. तर झालेली माझी 1 वाजायच्या आतमध्ये. अशा प्रकारे छान अशी पूजा करायची आहे. त्याच्यानंतर देवांना, ऋषींना नमस्कार करायचा आहे. आणि जे मासिक पाळीच्या वेळी जर एखादी चूक वगैरे घडली असेल तर त्याच्यासाठी आपल्याला माफी मागायची आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपण माफी मागायची, म्हणजे आपल्यावर कोणतंही संकट वगैरे येणार नाही याच्यासाठी. अशा प्रकारे छान पूजा झालेली आहे. आपल्याला फळं वगैरे खाऊ शकता आपण, किंवा निर्जळ पण उपवास करू शकता. काही ठिकाणी पद्धत वेगळी आहे. काही ठिकाणी जी ऋषीपंचमीची भाजी असते, सगळ्या कंदमुळे, फळे, भाज्या मिक्स करून ती भाजी बनवली जाते. ती भाजी खाऊन संध्याकाळी उपवास सोडला जातो. आणि काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात, म्हणजे दिवसभर निर्जळी उपवास करतात, काही फळं खातात. अशा प्रकारे ही ऋषीपंचमीची पूजा केली जाते. आणि म्हणजे आपल्या अडचणी कमी होतात. आणि ही पूजा करणं खूप चांगलं आहे. जरी कुमारिकांनी केलं तरी चालतं, किंवा आपण म्हणजे म्हातारपणापर्यंत ही पूजा करू शकतो. असं काही नाही 5 वर्ष 10 वर्ष वगैरे. ही पूजा करणं खूपच शुभ आहे. आणि आपल्याला नंतर माफी मागायची आहे ऋषीमुनींना, की आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा, माफ करा, आणि आमचं म्हणजे चांगलं होऊ द्या, असे हे करायचे, प्रार्थना करायची. आणि उद्या ह्या पूजेचं विसर्जन करायचं आहे. ही पाने आणि जे सुपाऱ्या आहेत या परत वापरण्यासाठी घ्यायच्या नाही, त्याचं विसर्जन करायचे. पाने, फुले सर्वांचं विसर्जन करायचं आहे. अशा प्रकारे ही पूजा छानपणे पार पाडायची आहे. इथं मी चकली बनवले, पाहू शकता. या ताटामध्ये आहे आणि या डब्यामध्ये ठेवली. तर मी 1 वाजता चकली बनवायला लागली. मला जवळजवळ 3 वाजले चकली बनवायला. ह्याच्यावरती तीळ टाकल्यानंतर अजून छान दिसतात, खूप पांढरे तीळ. पण मी तीळ आणायला गेले होते दुकानामध्ये, तीळ काही भेटले नाही आणि दुसऱ्या दुकानात जायला वेळ लागला असता. मला घरी येऊन ऋषीपंचमीची पूजा पण करायची होती. जवळजवळ माझे 2 तास गेलेले. त्यात सुरुवातीला जरा पीठ जाडसर झालं होतं, तर चकली तुटत होती. मग थोडंसं पाणी टाकून पातळ केलं. नंतर एकदा तेलामध्ये 4-5 चकल्या जास्त टाकल्या, तर तेलाचं टेम्परेचर कमी झालं. जवळजवळ छोटी प्लेट आहे ना, ते पीठ वेस्ट गेलं. नंतर ना मग मला समजलं की छोटा पण गॅस ठेवायचा नाही आणि मोठा पण नाही, मीडियम गॅस ठेवायचा आणि 2-3च चकल्या तळायच्या, टेम्परेचर नॉर्मल राहील असं. मग माझ्या एवढ्या चकल्या झालेल्या आहेत 1 किलोमध्ये. भरपूर प्रमाणात माझ्या चकल्या झाल्यात. आता पाहू शकता. गेलो होतो कुंडमळाला, तिथं खूप छान. आज पाहू शकता जेवणात दूध, पुरणपोळी, कुरडई आहे. पाहू शकता किती छान पुरणपोळी मस्त फुगली होती. आता ते कमी झाली, जरा बनवली आहे. त्या दिवशीचं पुरण होतं ते. खाली बस, खाली बस.